शिक्षण मंत्री लॉबीतल्या मंत्र्यांकडून उत्तर घेता येत नाही, आत बसले तर घेता येतात आपल्याला. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, भंडारा सभापती महोदय, दुपारी आहे ना, भंडारा शिक्षणाधिकारी दुपारची कार्यालयाचा वेळ तेच. प्रभारी शिक्षणाधिकारी तुम्हाला लिहून दिलंय मी मंगला सूचना. गोतारणे यांनी घेतल्यानंतर त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता yes, सुरू yes. होती. त्याच्यानंतर आता बंद. त्यामध्ये त्या कार्यालयामधून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, मुख्याध्यापकाच्या मान्यता, पेन्शन केसेस, सेवा हमी कायद्याचं उल्लंघन शिक्षण करून मंत्री एकदम अपडेट अग्रेसिव्ह मूड मध्ये आहेत. थेट प्रश्न विचारले तर तात्काळ निर्णय करतायत. त्यामुळे आता डेव्हलप करू नका. तर या ठिकाणी कारण विक्रम काळेंनी 11 मिनिट बोलले आणि त्यांनी 1.5 मिनिटात उत्तर दिलं तरी समाधान झाले. त्यामुळे मी सांगतोय, त्यामुळे आपण आता तर या थेट प्रश्न संदर्भामध्ये विचारा. फार मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू आहेत आणि या भंडारा जिल्ह्यातील जवळपास 15 शिक्षकांच्या संघटनांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. 700च्या वर शिक्षक त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनामध्ये उपस्थित होते. त्या आंदोलनाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये दिलेली आश्वासनाची पूर्तता न करणे, लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या बैठकीमध्ये जे निर्णय पारित होतात त्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे, लोकप्रतिनिधीला इतिवृत्त न देणे, कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करणे, 2 मुख्याध्यापकाचे वेतन संस्थेने रोखले होते. त्या संदर्भामध्ये डेप्टी डायरेक्टरकडे अपील करून सुनावणी होऊन त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे. परंतु त्यांच्या कार्यक्षेत्रात नसताना वेतन पथक अधीक्षक प्रभा दुपारे यांनी सुनावणीचं पत्र लावलं. शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये 84 वर्षाच्या संस्थाचालकाचा त्यांच्याच केबिनमध्ये अटॅक येऊन मृत्यू झालेला आहे. अशा अधिकाऱ्यावरती नियमबाह्य पद्धतीनं काम करणाऱ्या, त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नसलेली बाब त्या ठिकाणी ते करत असताना अशा शिक्षणाधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि त्यांनी जी अनियमितता केली त्या संदर्भामध्ये संचालकाकडे मी तक्रार अर्ज दाखल केला. संचालकांनी 9व्या महिन्यामध्ये चौकशी समिती नियुक्त केली, पण 3 महिने होऊन सुद्धा आजतागायत मला उत्तर मिळालेलं आहे. त्या चौकशी समितीचा अजूनही अहवाल या ठिकाणी आलेला नाही. अशा प्रकारे दिरंगाई होत असेल, माझी आजची मागणी आहे, अशा मुजोर शिक्षणाधिकाऱ्याला आजच्या आज निलंबित करण्याची कारवाई केली पाहिजे. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अडवाले साहेबांनी जे काही लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी भंडाऱ्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या संदर्भातला जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, पहिली गोष्ट तर त्यांच्याकडचा पदभार त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी येणाऱ्या काही दिवसांमध्येच कायमस्वरूपी शिक्षण अधिकारी देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. सभापती महोदय, या संदर्भातलं चौकशी केली गेलेली आहे आणि काही विलंब त्या ठिकाणी निश्चितपणे झालेला आहे, परंतु खूप गंभीर अनियमितता त्या ठिकाणी आत्ताच्या चौकशीमध्ये दिसून आलेली नाही. तरी पण आपण जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारावर परत चौकशी त्या ठिकाणी आपण करूया. आणि दुसरं, अधीक्षक वेतन पथक या संदर्भामध्येही आपण जे काही मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला होता, तर त्यांचाही पदभार त्या ठिकाणी काढून घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक अभिजित बंधन. इथे सुधाकर अडबले साहेबांनी सांगितली परिस्थिती की एका संस्था चालकाला त्या ठिकाणी सुनावणीसाठी बोलवली होती. ती सुनावणी घेण्याचा अधिकार त्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांना होता काय किंवा आहे का, हा प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे. आणि जर नसेल तर मग त्या संस्था चालकाचा त्या सुनावणीच्या दरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू झाला, याची जबाबदारी कोणाची, आणि म्हणून त्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यावर आपण मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे. याच्यावर कृपा करून उत्तर द्यावं. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी तेच सांगितलं की
कोणत्या मुद्द्याच्यासाठी चौकशीला बोलवलेलं होतं, काय सुनावणी होती, आपण त्याचा माहिती घेऊया ना. पुन्हा एकदा आणि चौकशी करण्याचं कबूल परत केल्याची आता हा चौकशी मुद्दा करू, include करून आणि चौकशी त्या चौकशीतनं जो अहवाल येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करू.